अनय अगदी निक्षून बोलतो. त्याचा तो वॉर्निंगने भरलेला स्वर आयुष खूपच चांगल्या प्रकारे ओळखत होता. तो काहीच न बोलता गप्प परत सोफ्यावर जाऊन बसला. पण त्याच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्ह होते. आता पुढे? हे बघ मयुरी, हे खरं आहे की आपल्या दोघांचं लग्न झालंय आणि ही गोष्ट मी तुला यासाठी नाही सांगितली कारण मला भीती वाटत होती की तुला आधीच काहीच आठवत नाहीये. त्यात मी जर तुला ही गोष्ट सांगितली असती तर कदाचित तू आणखी जास्त गोंधळली असती आणि कदाचित तू माझ्यावर अविश्वासी दाखवला असता, जे मला नको होतं. पण मला वाटलं नव्हतं की अशा अनपेक्षितरित्या सत्य तुझ्यासमोर येईल ते. आणि हो, मी तुला आता परत सांगतोय, प्लीज मला आपला भूतकाळ विचारू नको. अनय तिला जे आहे ते स्पष्टपणे तिच्या नजरेला नजर देत बोलतो. हवं तर आपल्या लग्नाचे पुरावे मी तुला देऊ शकतो, जर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर. अनय बोलतो. मयुरी मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. तर इकडे मनस व परवाच्या पार्टीची तयारी झाली आहे का? एक कडक पण जरासा रागीट आवाज मनस्वच्या कानावर पडतो. डॅड, मनस्व आणि सचिन नुकतेच बाहेरून आले होते. मनस्वने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर प्रथमेश चालत त्याच्याजवळ आले. यस डॅड, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. बस तुम्हाला एकदा गेस्ट लिस्ट बद्दल विचारायचं होतं. आणि बाय द वे, तुम्ही सिंगापूरवरून कधी आलात? जस्ट आत्ताच आलो आणि पहिले घरी आलो कारण मला तुला आणि आईला भेटायचं होतं. प्रथमेश त्याला मिठी मारत बोलतो. पण मनस्व जास्त काहीच रिॲक्ट करत नाही. प्रथमेशसाठी हे आता सवयीचं झालं होतं. तेही लगेच त्याच्यापासून दूर झाले. बरं, तुझं काय चालू आहे सध्या? नाही म्हणजे बिझनेसमधून जरा लक्ष कमी झाल्यासारखं वाटतंय म्हणून विचारलं. काहीच नाही डॅड, आणि लक्ष कमी झालं नाहीये, कमी केलंय. पण का त्याचं कारण नाही सांगणार तुम्हाला. फक्त एवढंच बोलेल की आईसाठी एक खूपच प्रिशियस गिफ्ट शोधतोय. बरं डॅड, मी रूममध्ये चाललोय आणि आई असेल तिच्या नेहमीच्या जागेवर. बाय. एवढं बोलून मनस्व तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ सचिनही गेला. बाळाचे पाय पाळण्याबाहेर येण्याची शक्यता खूपच दाट झाली आहे. हरकत नाही, आम्हाला वेळ आल्यावर पाय छाटताही येतात. स्वतःशीच बोलत प्रथमेशही तिथून निघून गेला. इकडे रूममध्ये आल्यावर मनस्वने लगेच त्याच्या गळ्यातील टाय जरासा सेल केला आणि बेडवर बसत एक नजर सचिनकडे टाकली आणि तसंच त्याने बेडवर स्वतःला झोकून दिलं. सर, तुमच्या वडिलांना म्हणजेच प्रथमेश सरांना त्यांच्या रिसर्च इन्स्टिट्यूटमधून डॉक्टर देशपांडे अचानक गायब झाल्याचं समजलं आहे, ज्यामुळे त्यांना तुमच्यावर संशय येऊ शकतो. अजून एक मला हेही समजलंय की अनय सरांचा तो दुसरा मित्र जो सध्या त्यांच्या बरोबर आहे त्याने त्या चौथ्या व्यक्तीची माहिती काढायला सुरुवात केली आहे. म्हणजे आता ते 7 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या सत्यतेपासून जास्त दूर नाही आणि तुमची त्यांची भेटी जास्त दूर नाही. ती वेळ लवकरच येईल. मयुरीबद्दल काही खबर? मनस्वने उठून बसत विचारलं. नाही सर, आणि अनय सरांचा त्या बाबतीत इतका थंड रिप्लाय पाहून काही अंदाजही बांधता येत नाहीये. पण हो, एक खबर मिळाली आहे. अनय सरांचा लहान भाऊ आयुष आज आता तिथे गेलाय. सो आपल्याला जास्त वेळ नाही लागणार सत्य जाणून घ्यायला. ठीक आहे, शोध घेत राहा आणि सगळ्यांवर लक्षही असू देत. आता ये तू, मलाही आज खूप जास्त थकल्यासारखे वाटत आहे, मनस्वने परत बेडवर झोपत सांगितलं. गुड नाईट सर. एवढं बोलून त्याच्या रिप्लायची वाटही न बघता सचिन निघून गेला. इकडे अनय आणि मयुरी परत एकदा देसाई पॅलेसच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा तशीच सिच्युएशन होती. जेव्हा अनय मयुरीला त्याच्याबद्दल सांगणार होता तेव्हा होती तशी. मयुरी एकटक त्या पॅलेसकडे पाहत होती तर अनय तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आयुष तो मागे उभा राहून त्या दोघांचंही निरीक्षण करत होता. पण त्याला अजूनही हे पडत नव्हतं की मयुरी सगळं विसरून गेली आहे. मयुरीच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे एखाद्या लहान मुलाने त्याने त्याच्या कल्पनेपलीकडे विचारही न केलेली गोष्ट पाहायला मिळाल्यावर असतात तसे काहीसे नवलाचे भाव होते. आणि त्यातून डोकावणारा तिचा निरागसपणा खूपच वेगळं भावनांचं समोरच्याला आकर्षित करणारं मिश्रण होतं तिच्या चेहऱ्यावर. आणि अनय त्याच चेहऱ्यात खूप खोलपर्यंत हरवला होता. मयुरी एकटक त्या महालासारख्या दिसणाऱ्या देसाई मेन्शनला पाहत होती आणि त्या एकटक पाहणाऱ्या मयुरीला अनय त्याच्या मनाच्या कप्प्यात साठवत होता.
हे राजमहालासारखं दिसणारं घर खरंच तुझं आहे? न राहून मयुरीने समोर पाहतच अविश्वासाने विचारले. तरी तिचा आवाज तिच्यातच हरवलेल्या अनयपर्यंत पोहोचलाच नाही. पण मागे थांबून त्या दोघांची गंमत पाहणाऱ्या आयुषला मात्र ऐकू गेलं. नाही. आयुष जरासं मोठ्यानेच बोलला. तसं मयुरीत हरवलेला अनय भानावर आला आणि मयुरीसोबत त्यानेही मागे आयुषकडे वळून पाहिलं. हे घर त्याचं नाही आहे, हे घर आमच्या दोघांचं आहे. आयुष घर या शब्दावर जरा जास्तच जोर देत म्हणाला. आम्ही दोघंही मालक आहोत या घराचे 50-50%. आयुष त्याचं बोलणं पूर्ण करत मयुरी आणि अनयच्या मधून जात पुढे गेला. आणि हो, माझ्या भाईची बायको म्हणून तुझाही या घरावर तेवढाच हक्क आहे वहिनी. यावेळीही बोलताना त्याने शेवटच्या वहिनी या शब्दावर जोर दिलास तसं अनय त्याला डोळे मोठे करून पाहायला लागला. ओ हो हो, माझ्याकडे इतकं चिडून पाहण्याची गरज नाहीये, समजलं? मी आत चाललोय, तुम्हीही लवकर या. एवढं बोलून तो आत जाण्यासाठी म्हणून 3-4 पावलं पुढे गेला तसं अनयने त्याला आवाज दिला. आयु, फक्त 1 मिनिट तिथेच थांब. मयुरी, तू इथेच थांब, मी आलो त्याच्याशी. जरासं बोलून अनयने त्याच्या शेजारी असलेल्या मयुरीकडे पाहत म्हटलं आणि लगेच तो आयुषच्या जवळ गेला. तू आज जाऊन कुणालाही मयुरीबद्दल काही सांगणार नाहीयेस. मी बोलतो त्यांच्याशी. तू त्यांना सगळ्यांना स्टडी रूममध्ये थांबायला सांग. मिस्टर जाधव असतील तर त्यांनाही, आणि नसतील तर त्यांना कॉल करून बोलावून घे, कारण या गोष्टीवरून नंतर मला कसलीच कटकट नकोय. आणि हो, मयुरी आत येते तर हे सगळं तिच्या नजरेला पडता कामा नये, समजलं? अजून एक, माझा मित्र जॉन, तोही उद्या सकाळी इथे येणार आहे आणि आता तो इथेच राहणार आहे, तर त्याच्यासाठी स्टाफला एक रूम रेडी करून ठेवायला सांग. ओके बॉस, आय मीन भाई, तू सांगितलेली सगळी कामं होऊन जातील. आयुष त्याला हलके सॅल्यूट करत म्हणाला आणि आत निघून गेला. आयुष आत गेला याची खात्री झाल्यावर अनय मयुरीजवळ आला. मयुरी, तुला खरंच हे घर ओळखीचं वाटत नाहीये? अनय अजूनही घराकडे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला निरखून पाहणाऱ्या मयुरीला म्हणाला. मयुरीने त्याच्याकडे पाहिलं तसं त्या दोघांची नजरानजर झाली. त्याला तिच्या नजरेत कसलं तरी द्वंद्व चालू दिसलं. जणू तिची अवस्था अशी आहे की मनात जे आहे ते खरं सांगू की नको. तिने अनयला तिच्याकडे पाहताना पाहून मान हलकेच झटकली आणि अनयकडे पाहिलं. आता तिची नजर अगदीच साफ होती. ना कसलं द्वंद्व, ना कसले विचार किंवा भाव, काहीच नव्हतं. नाही, मला इथलं काहीच ओळखीचं वाटत नाहीये, सॉरी. मयुरी मान खाली करत बोलते. हे ऐकून अनय एक खोल श्वास घेऊन सोडत म्हणाला. हरकत नाही, तुला काही आठवलंच पाहिजे असंही काही नाही आणि तुला सॉरी म्हणायची गरजही नाही. चल आता आपण आत जाऊया. अनयच्या बोलण्यावर मयुरीने फक्त हो म्हणून मान हलवली आणि त्याच्या पाठोपाठ जायला लागली. अचानक अनय चालता चालता थांबला तसं मयुरीही थांबली. मयुरी, तुला अजून एक सांगायचं होतं. आत गेल्यावर जर कुणाचं वागणं तुला नाही आवडलं किंवा तुला जर ते नाही पटलं, लगेचच काही रिॲक्ट करू नको. हवं तर मला नंतर सांग, मी पुन्हा तसं घडणार नाही याची खबरदारी घेईल. अनय बोलायचं थांबलं आणि त्याने मयुरीकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच पाहत होती. जशी त्या दोघांची नजरानजर झाली तसं मयुरीने हो म्हणून मान हलवली. थँक्स, चल आत जाऊया. तर इकडे काल सचिन गेल्यावर झोपलेल्या मनस्वला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ते भावनाच्या आवाजानेच. मनू बाळ, उठतोस का? आता सकाळचे 8 वाजत आले आहे रे. भावना त्याच्या केसातून हात फिरवत त्याला उठवत बोलते. आई, झोपू दे ना प्लीज, अजून थोडा वेळ, खूप जास्त थकलोय ग मी. मनस्व तिच्या कुशीत शिरत बोलतो. अरे पण अजून किती वेळ, 8 वाजलेत आता. भावना त्याला समजावण्याचा प्रयत्न करत बोलते. फक्त थोडा वेळ प्लीज. बरं झोप, पण थोडाच, त्यानंतर मात्र मी तुझं काहीच नाही ऐकणार. भावना त्याच्या केसातून हात फिरवत तशीच बसून राहते. मनू, हां आई, तुला एक विचारू? अगं विचार ना. माहीत नाही का, पण मला असं वाटतं की हल्ली तुझं तुझ्या बाबांशी वागणं बदललं आहे. तू त्यांच्याशी बोलताना वागताना एक अंतर राखून असतो, असं का? की हा माझा भास आहे?
भावना बोलायचं तर थांबली. तिचं बोलणं ऐकून क्षणभरासाठी मनस्वही सिरियस झाला, पण त्याने लगेच स्वतःला नॉर्मल केलं. अगं आई, तू विचार करते तसं काहीच नाहीये. मी नेहमी सारखाच तर वागतो डॅडसोबत. हां, आता हल्ली कामामुळे जरा थकल्यासारखे होते म्हणून कदाचित जरा दुर्लक्ष झालं असेल, पण हे अंतर राखून वगैरे बोलतो ते जरा अति झालं हां. मनस्व उठून बसत आणि भावनाच्या गळ्यात त्याचे हात गुंफत म्हणाला. तसं भावनाने हसतच त्याला कुरवाळायला सुरुवात केली. पण मनस्वच्या मनात मात्र त्यावेळी मयुरीचाच विचार आला. आई, मी पटकन फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू ब्रेकफास्ट रेडी कर. मला एका खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. मनस्व घाई करत बोलतो. अरे पण आताच तर म्हणत होतास ना की खूप थकलोय, आराम करायचा आहे, मग आता अचानक कसलं काम आठवलं? ते मी तुला नाही सांगू शकत, बिकॉज इज सिक्रेट. पण तू जा पटकन, मी आलोच लगेच. मनस्व तिला घाई करत रूम बाहेर जायला लावतो. अरे हो हो ठीक आहे, करते मी, तू ये लवकर. भावना तिथून निघून जाते. मनस्वही त्याच्या रूमचा दरवाजा लावून घेतो. आय एम सॉरी आई, मी तुझ्याशी खोटं बोललं, पण माझ्या अशा वागण्याचं कारण मी तुला आत्ताच नाही सांगू शकत. डॅडचा खरा चेहरा तुझ्या समोर आला आणि आतापर्यंत तुझ्यासाठी अनभिज्ञ असलेली गुपिते जर तुला समजली तर तू पूर्णपणे कोलमडून जाशील, आणि मला तसं काहीच झालेलं चालणार नाही. तुला तुझं खरं घर, तुझी खरी माणसं आणि तुझ्या मुलासोबत तुझी मुलगी सगळे मिळतील, आणि तू तुझं आयुष्य हे आता जगते तसंच आनंदाने जगशील याची जेव्हा मला खात्री होईल ना, तेव्हा आणि तरच मी तुला सगळं सत्य सांगेल. मनस्वने स्वतःशीच विचार करत मानेला झटका दिला आणि त्याचा आवरायला निघून गेला. जॉनने अनय मयुरी आयुषसोबत गेल्यावरही त्याचं काम चालूच ठेवले होते. तो त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत होता आणि सगळ्या गोष्टीतील काही गोष्टी या वेदाजवळ येऊन थांबत होत्या. जर भावनाने दिलेला नंबर प्रियाचा होता तर वेदा तिथे कशी पोहोचली? शिवाय मयुरीला याबद्दल काहीच कसं माहीत नाही? वेदाने तिला प्रियाबद्दल काहीच का नाही सांगितलं? समजा प्रियानेच वेदाला तिथे जाण्यासाठी सांगितलं होतं तर मग त्या घटनेनंतर ती अशा रहस्यमयरित्या गायब का झाली, आणि जगाला हे का सांगण्यात आले की ती मेली? शिवाय प्रियाबाबत एवढं सगळं घडत असतानाही वेदा शांत कशी राहिली? तिने शोध का घेतला नाही या प्रकरणाचा? कुठेतरी पाणी मुरतंय आणि ती जागा म्हणजे वेदा जाधव. काहीही करून तिच्याबद्दल माहिती मिळवावी लागेल, कारण सध्या हीच एकमेव व्यक्ती आहे जिला 7 वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल सगळं काही माहिती आहे. विचार करतच त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल केला. हॅलो ऑफिसर. पलीकडून कॉल रिसीव्ह झाल्याबरोबर जॉनने बोलायला सुरुवात केली. मी एक फोटो आणि काही माहिती पाठवतोय. फक्त 2 दिवसात मला या व्यक्तीची पूर्ण भूत, भविष्य आणि वर्तमानासकट कुंडली तयार पाहिजे. पैसे तुझ्या अकाउंटला पोहोचून जातील. समोरून हो उत्तर आल्याबरोबर त्याने कॉल कट केला आणि त्याचा तिथला पसारा आवरायला सुरुवात केली. कारण उद्या सकाळी त्याला अनयच्या घरी जायचं होतं आणि त्याच्या मते तिथे असे भरपूर प्यादे होते जे शत्रूला मिळालेले होते. जॉन सकाळी 9 वाजता देसाई मेन्शन समोर उभा होता. काल रात्री या घरात किती मोठा गोंधळ होऊन गेला असेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण या घराने, या घराच्या भिंतींनी यापेक्षाही खूप काही घडताना पाहिलं होतं. खूप साऱ्या चांगल्या कमी आणि वाईट जास्त अशा घटनांचा साक्षीदार होतं हे घर, आणि आता परत एकदा अशाच एका घटनेचा साक्षीदार होण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पण ती घटना चांगली की वाईट हे तर वेळ आणि नशीब ठरवणार होतं. जॉन आत यायला लागला. अनयने आधीच सांगितलेलं असल्याने त्याला गेटवर कुणीच अडवलं नाही. जॉनला आत जाण्याची खूप जास्त घाई झाली होती. त्याला पाहायचं होतं इतकी वर्षे ज्या अनयसोबत त्याने काम केलं होतं तो खरा अनय, त्याच्या घरचे सगळे नक्की कसे असतील? अर्थात त्याला आयुष आणि मयुरीवरून थोडा अंदाज आलेलाच, पण तरीही एक उत्सुकता जी प्रत्येकाच्या मनात असते तशी त्याच्याही मनात होती. जॉन जेव्हा आत आला तेव्हा त्या घराचं संपूर्ण सौंदर्य पाहून काही क्षण त्याचे डोळेच दिपले. तोच त्याच्या कानावर आयुषचा आवाज आला. तुम्ही दादाचे मित्र आहेत ना, रुद्र पाटील?
माहीत असूनही आणि अनयने सांगूनही आयुषने परत एकदा जॉनला विचारलं आणि एका अनोळखी आवाजात स्वतःचं खरं नाव ऐकून जॉन दचकून 2 पावलं मागे गेला. हळूहळू पडताल, आयुष पुढे होत बोलतो. तोपर्यंत जॉन म्हणजेच रुद्रनही स्वतःला सावरतो. मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. पटकन फ्रेश होऊन या. भाईने तुम्हाला ब्रेकफास्टसाठी खालीच यायला सांगितले आहे. त्याला तिथे सगळ्यांसमोर तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आयुष त्याला त्याच्या मागे येण्याचा इशारा करत बोलतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.